जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विषय बघू शकता. सन 2022-23ची सशस्त्र पोलीस शिपाई भरती, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देणे बाबत. पुढे बघा. मान्य अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील क्रमांक 6/6/2024 अन्वये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 करिता एकूण 344 पदांची भरती प्रक्रिया दिनांक 19/6/2024 ते 13/8/2024 या कालावधीमध्ये पार पडलेली आहे. सदरच्या भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी 19/6/2024 ते 27/7/2024 या कालावधीत झाली असून दिनांक 13/8/2024 रोजी लेखी परीक्षा पार पडली आहे. सदरच्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक 24/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांचे मूळ कागदपत्र दिनांक 5/9/2024 ते 9/9/2024 या कालावधीत तपासण्यात आले असून कागदपत्र तपासणीस उपस्थित असलेल्या व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदरची वैद्यकीय तपासणी मध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य व पूर्व चारित्र्य पडताळणी चे अनुकूल श्रेय प्राप्त झालेल्या तसेच समांतर आरक्षणामधून निवड झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराचे समांतर आरक्षणाअंतर्गत गृहरक्षक दल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य प्रमाणपत्राची पडताळणी झालेली खालील नमूद उमेदवारांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील त्यांचे नामासमोर दर्शवलेल्या प्रवर्गामधून 12/3/2025 रोजी पासून किंवा हजर झालेल्या दिनांकापासून निवड तात्पुरत्या स्वरूपात सशस्त्र पोलीस शिपाई गट क या पदी नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्ती देण्यात येत असलेल्या खालील नमूद उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता देय असलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अन्वये वेतन बँड S7 21,700 ते 69,100 या वेतनश्रेणी मधील ₹21,700 इतके वेतन व सदरच्या वेतनास अनुसरून अनुज्ञेय असलेले सर्व भत्ते देय राहतील. सदरचे वेतन व भत्ते सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून देय राहतील. नियुक्ती देण्यात येत असलेल्या उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षण कंपनी नियुक्ती करण्यात येत आहे. तर बघू शकता, एकूण विद्यार्थी जर बघायला गेलो तर सुरुवातीचे आपण एकूण 20 विद्यार्थी आहे आणि 20 विद्यार्थ्यांना जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे. यामध्ये जवळपास सर्वच कास्टचे विद्यार्थी यामध्ये दिसत आहे आणि यामध्ये समांतर आरक्षणचे सुद्धा विद्यार्थी दिसत आहे. प्रकल्पग्रस्त असो, भूकंप असो, खेळाडू असो, पोलीस पाल्य, माजी सैनिक दिसत आहे यामध्ये. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये समांतर आरक्षणचेच विद्यार्थी दिसत आहे, कारण की त्यांची जी पडताळणी असते प्रमाणपत्राची ती झाल्यानंतरच त्यांना जॉईनिंग दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.